महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात 1 ते 2 गुंठ्याच्या जमिनींची खरेदी विक्री पूर्णपणे कायदेशीर आणि अधिकृत पद्धतीने करता येणार आहे. आतापर्यंत या आकाराच्या जमिनीची नोंदणी परवानगी नसल्याने अनेक व्यवहार बेकायदेशीररित्या होत होते. त्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूक होत होती आणि भूमाफियांचा पायपसारा वाढत होता. मात्र नवीन नियमावलीमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर संरक्षण मिळेल. यापुढे 1-2 गुंठे जमिनीची खरेदी विक्री नोंदणीकृत स्वरूपात करता येणार आहे. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही सरकारी सुरक्षा मिळणार आहे. व्यवहार करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे बंधनकारक राहील. यामुळे व्यवहाराची नोंद योग्य होईल आणि अनधिकृत बांधकामावर आळा बसेल. नोंदणीकृत शुल्क आकारले जाणार. लहान भूखंडाच्या नोंदणीसाठी शासनाने एक निश्चित शुल्क ठरवले आहे. हे शुल्क भरल्यानंतरच नोंदणी वैध मानली जाणार आहे. यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि व्यवहार पारदर्शक राहतील. ऑनलाईन प्रणालीचा वापर. लहान भूखंडाच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याची योजना आहे. यामुळे व्यवहाराची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाईल आणि फसवणुकीच्या घटना टळतील. भोगवाटादार वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतर. शासनाने भोगवाटादार वर्ग 2 मधील जमिनींना वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमिनीचे कायदेशीर व्यवहार करण्यास अधिक सुविधा मिळेल. सामान्य नागरिकांना दिलासा. घर बांधण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी कमी जागेची गरज असलेल्या नागरिकांना आता सुरक्षितरित्या लहान भूखंड खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत. ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीची जमीन नाही ते आपले लहान भूखंड विकून आर्थिक लाभ घेऊ शकतील. शासनाला महसूल वाढ. या व्यवहारामधून शासनाला शुल्काच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल मिळेल. गैरव्यवहारावर नियंत्रण. आतापर्यंत बेकायदेशीररित्या होणाऱ्या व्यवहारावर आळा बसेल आणि भूमाफियांना थारा मिळणार नाही. नोंदी अद्ययावत. सर्व व्यवहार नोंदणीकृत व डिजिटल झाल्याने मालमत्ता नोंदी अधिक अद्ययावत आणि पारदर्शक राहतील. हा निर्णय ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांसाठी महत्त्वाचा आहे. शहरांमध्ये गुंतवणुकीसाठी छोटे भूखंड खरेदी करणाऱ्यांना सुरक्षितता मिळेल, तर ग्रामीण भागात लहान जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कायदेशीररित्या विक्री करून तातडीचा आर्थिक दिलासा मिळेल.